नमस्कार, मी देवा चपटे. आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे. गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज हे गावोगावी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेताना पाहायला मिळतात. उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. उद्या त्यांची एक मोठी रॅली देखील निघणार आहे. आपल्यासोबत स्वतः गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज आहेत. कोण येणार आहे उद्या आणि कशा प्रकारे नियोजन केले? उद्या या वसमत शहरामध्ये कालीपुत्र कालीचरण महाराज या ठिकाणी वसमत शहरामध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरनं आगमन होईल. त्याचबरोबर त्यांच्या सोबत असंख्य साधू संत संन्यासी त्याच्यामध्ये त्या रोड शो मध्ये सहभागी होतील आणि संबंध या वसमत शहरामध्ये एक रोड शोच्या माध्यमातून सर्वांना अभिवादन करतील, सर्वांना विनंती आवाहन करतील की बाबा येणाऱ्या आगामी विधानसभेसाठी गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज निवडणूक लढवत आहेत आणि आपण सर्वांनी त्यांचे दोन्ही हात बळकट करायचे ही या ठिकाणी आवाहन करतील. आता सध्या आमची प्रचार रॅली चालू आहे. खऱ्या अर्थाने आज प्रचार रॅलीच्या माध्यमातून वसमत शहरामध्ये आम्ही प्रत्येक वार्ड वाईज जाऊन आम्ही प्रत्येक माझ्या बंधू आणि भगिनींना मी आवाहन करतोय की बाबा येणाऱ्या विधानसभेला आपल्याला नारळाची बाग या निशाणी समोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजय प्राप्त करून द्यायचा. अगदी यानंतर तुम्हाला रवी पाटील बोलतील, त्यांच्याकडून माहिती घ्या. नक्कीच आपण पाहू शकता गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांचा प्रचाराचा दौरा सुरू आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आपल्यासोबत त्यांचे सहकारी आहेत. काय सांगणार? गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांची उद्या रॅली होणार आहे. तुमच्या नेत्यावर वेगळ्या प्रकारची टीका देखील केली जाते. कशा प्रकारे पाहता तुम्ही? काय उत्तर असेल त्यांना? नाही, हा विरोधकांचा अजेंडा आहे आणि या पोकळ अफवा सुटत आहेत. तसला कुठलाही आम्ही कोणाचे हे नाही बांधलेले नाहीत. 2 कोटीचं सहकार्य केलं म्हणून चर्चा. सगळ्या ते 2 कोटी वगैरे सगळं मला माहिती आहे कोण काय अफवा सोडते ते. आणि जर खरंच त्याच्यामध्ये समोर येऊन सांगावं त्यांना लेकर हातात घ्यावं आणि बापूर ते तसल्या तुम्ही पण त्याला जास्त हे करू नका. तसला काही विचार आहे ना. आम्ही कोणाच्या हिंदुत्वाचे बांधलेले आहेत, आम्हाला गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, उद्या महाराजांचे जुने सहकारी श्री कालीचरण महाराजांचं आगमन होत आहे हेलिकॉप्टरने आणि ते जुने त्यांचे संबंध असल्यामुळे एका संन्यासी मित्रासाठी दुसरा संन्यासी मित्र धावून येत आहे. जर संन्यासी लोक जर एवढा मोठा नियम पाळत असतील, एका मित्रासाठी अडचणीच्या काळात जर धावून येत असतील, तर माझ्या सर्व हिंदू बांधवांना म्हणजे आव्हान आहे आणि त्यांना विनंती करतो की बा आपणही अशा वेळेस एका हिंदुत्वासाठी पादेश्वर महाराजांना आपण निवडून दिलं पाहिजे, त्यांचे हात बळकट केले पाहिजे. भले आमचा कॅन्डिडेट गरीब आहे, आमच्याकडे पैशाचा पूर नाही, पण आमच्याकडे हिंदुत्वाचं आणि कामाचं आमच्याकडे नक्कीच खजाना आहे. तुमची खरी लढाई कोणासोबत असेल? 4 उमेदवार आहेत. तुम्हाला काय वाटतं कोणासोबत लढायची असेल? किती मताधिक्याने तुम्ही निवडून येणार? मताधिक्य साहेब जनता ठरवेल आणि आपण मताधिक्य सांगणं म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स न बोलल्यासारखं होते. त्याच्यामुळे जनता ठरवेल मताधिक्य. तुमची लढाई कोणासोबत वाटते? आमची लढाई आता आम्ही तसं नाही, आम्ही कोणाला मोठं प्रकाश दांडेगावकर पण आहेत, राजू नवगरे आहेत. तुमची खरी त्यांच्या जागी असतील, पण आमचा विरोध कुणीच नाही. आम्ही सध्या टॉपवर आहे. नक्कीच आपण पाहिलं असेल उद्याची सभा मोठी होणार आहे. एकंदरीत 15 ते 20 हजार लोकसंख्या या रॅलीला सहभागी होईल अशी देखील प्रतिक्रिया ऐकायला मिळते. सांगायचं होतं तुम्ही जे हा शब्द वापरला की यांना दिले तिने दिले. आता आमच्याकडे काही चंदा देणारे भरपूर आहेत. यांना तुमचे कार्यकर्ते सोशल मीडियावर त्यांच्या टीकेचं उत्तर देत आहेत, आरोपाचं उत्तर देत आहेत. ते देतात, ते चालू असते प्रत्येक आरोप प्रत्यारोप. पण आमच्याकडे चंदा देणारे भरपूर आहेत. आता आम्हाला म्हणजे आमचं पोट भरले, आमच्या प्रचारापुरतं आम्हाला मिळालंय चंदा. जर कोणाला पाहिजे असेल तर सांगा, उरलेला चंदा देऊन टाकू त्यांना. नक्कीच आपण पाहिलं असेल उद्याची रॅली जी आहे ते 15 ते 20 हजार लोकसंख्या या रॅलीमध्ये सहभाग होणार आहेत अशा प्रतिक्रिया मिळतात. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, वसमत, हिंगोली. DC9 मराठी न्यूज, बातमी तुमची, निर्भीडता आमची.